देशांतर्गत पातळीवर वित्तीय शिस्तीबाबत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकांकडून होणाऱ्या मिस सेलिंग या प्रकाराबाबत स्पष्ट इशारा दिला आहे। ग्राहकांच्या गरजांशी विसंगत आर्थिक उत्पादन विकणे हा केवळ व्यावसायिक गैरप्रकार नसून गंभीर गुन्हा मानला जाईल असे त्यांनी ठामपणे सांगितले। वाढत्या डिजिटल बँकिंग आणि लक्षाधारित विक्री संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर हा इशारा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। मिस सेलिंग म्हणजे काय? ग्राहकांच्या जोखमीची क्षमता, आर्थिक स्थिती किंवा उद्दिष्ट समजून न घेता विमा, म्युच्युअल फंड, NPS किंवा इतर गुंतवणूक योजना जबरदस्तीने किंवा दिशाभूल करून विकणे। अनेकदा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मंजुरी दरम्यान बंडल उत्पादने दिली जातात। ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता, अटी शर्ती न समजवणे आणि लपवलेले शुल्क आकारणे या तक्रारी वाढत आहेत। अल्पकालीन महसूल वाढू शकतो, पण दीर्घकालीन विश्वास कमी होत आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांसाठी मसुदा मार्गदर्शन तत्व जारी केले। ग्राहकांची स्पष्ट संमती, डिजिटल प्लॅटफॉर्मवर पारदर्शक अटी शर्ती, जोखीम प्रकटीकरण आणि तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करणे या बाबींवर भर देण्यात आला आहे। चुकीची विक्री सिद्ध झाल्यास दंड आणि नुकसान भरपाईची तरतूद असू शकते।